श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 4 डिसेंबर रोजी आपले सर्व श्री गुरुचरित्र पारायणाचे अध्याय वाचून होतील. जे 28 नोव्हेंबरला पारायणाला बसले आहेत त्यांचे, जे मागे पुढे बसले असतील त्यांचे कोणाचे पारायण झाले आहेत, कोणाचे व्हायचे आहेत, कोणी उशिरा बसलं, आपल्या आपल्या म्हणजे कोणाला प्रॉब्लेम, कोणाच्या अडचणी याच्यानुसार कोणी कोणी बसलेलं आहे. पण भरपूर लोक 28 नोव्हेंबरलाच बसलेले आहेत पारायणाला आणि त्यांचं 4 डिसेंबर रोजी पारायणाची सांगता होणार आहे. पण त्या दिवशी आपल्याला फक्त अध्याय वाचायचे आहेत, पोथी उचलायची नाही आहे. दत्त जयंती दिवशी फक्त अध्याय वाचायचे आहेत आणि आपलं जे काही आहे ते 5 डिसेंबरला जोडपं जेव घालणं असू द्या, बाकीचं नैवेद्य, पुरणपोळी हे सगळं तुम्हाला 4 डिसेंबर रोजी म्हणजे 5 डिसेंबरलाच करायचं आहे. त्यासोबत आता हे 4 डिसेंबरला तुमच्या तर 53व्या अध्यायापर्यंत सगळं वाचून तर होणार आहे, पण त्यासोबत तुम्हाला काही आवर्जून सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर 4 डिसेंबर रोजी श्री गुरुचरित्र पारायणातील अध्याय परत एकदा एक वाचायचा आहे, कारण की त्या दिवशी दत्त जयंती आहे आणि त्या दिवशी तो अध्याय खूप महत्वाचा आहे, कारण की तो अध्याय दत्त महाराजांच्या जन्मावरती आहे. तर कोणत्या सेवा आहेत, कोणते अध्याय वाचायचे आहेत, पूजा कशी करायची आहे, सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की टाईप करा, कारण महाराजांचे नाव मुखात आणणे, लिहिणे हे देखील एक मोठी सेवा आहे. त्याच्यामुळे नक्की कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा. तर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, केंद्रामध्ये मंदिरामध्ये दत्त जयंती खूप जोरात, खूप मस्त साजरी केली जाते, पण आपल्याला आपल्या घरी देखील महाराजांचा फोटो असेल, महाराजांचे अधिष्ठान असेल तर घरी देखील पूजा करायची आहे. मग तुमच्याकडे मूर्ती असू द्या, फोटो असू द्या, किंवा महाराज म्हणजे दत्त महाराजांचा असेल तर ठीक आहे, दत्त महाराजांचा नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती, फोटो काहीही घेऊ शकता, कारण की स्वामी महाराज हे देखील दत्त महाराजांचेच अवतार आहेत. मग तुमच्याकडे दोन्ही असेल तर तुम्ही दोन्ही घ्या. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे, तामण घ्यायचं आहे, पळी घ्यायची आहे पूजेची. त्यानंतर मूर्ती तामणामध्ये ठेवून त्याच्यामध्ये मग तुम्ही दुधाने अभिषेक घाला, तुम्ही पाण्याने अभिषेक घाला, तुम्ही पंचामृताने अभिषेक घाला, तुम्ही ज्याने अभिषेक घाला, तुमची इच्छा, तुमच्या स्व इच्छेने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. मग फोटो असेल तर तुम्हाला फक्त पुसायचा आहे आणि मूर्ती असेल तरच अभिषेक घालायचा आहे. दोन्ही मूर्ती असतील तर दोन्हीला तुम्हाला घालायचं आहे. आणि अभिषेक घालताना तुम्हाला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे 16 वेळा. तुम्हाला 16 वेळा शक्य होत नसेल ना, तर तुम्ही 1 वेळा म्हणायचं आहे आणि स्त्री सुक्तम देखील 1 वेळा म्हणायचं आहे. त्याचसोबत गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे 1 वेळा. आणि जेव्हा तुमचं अभिषेक घालून होईल ना दत्त महाराजांना, स्वामी महाराजांच्या मूर्तीला, त्यावेळी जे जल वापरलं आहे, तुम्ही जे दूध वापरलं आहे ना, ते फक्त दूध आणि पाणी राहिलेलं नसतं, ते तीर्थ झालेलं असतं. त्यामुळं ते तीर्थ तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं पिण्यासाठी द्यायचं आहे. त्यानंतर ते घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे, बेडरूम, हॉल, किचन सगळीकडे, फक्त बाथरूम सोडून. आणि उरलेलं पाणी तुम्हाला तुमच्या कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता, तुळशीला नाही. तुळस सोडून इतर कुठल्याही कुंडीमध्ये तुम्ही ते पाणी ओतू शकता. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. तुमच्याकडे मूर्तीसाठी वस्त्र असतील तर ठीक आहे, तुम्ही ते वस्त्र घाला. त्यांना पिवळ्या फुलांचा हार आपल्याला महाराजांना घालायचा आहे. तुमच्याकडे चाफ्याची फुलं असतील तर त्याचा हार बनवा, किंवा थोडेच फुलं असतील तर ते फुलं अर्पण करा. आणि इतर दुसऱ्या पिवळ्या कुठल्याही रंगाच्या फुलांचा तुम्ही हार बनवून तो महाराजांना घालू शकता. त्यानंतर आपल्याला आरती करायची असते, पण आरती आपल्याला बरोबर 12:39 करायची असते. आणि त्यावेळेस, कारण की दत्त महाराजांचा जन्म हा 12:39 झाला होता, त्याच्यामुळे आरती देखील आपल्याला 12:39 करायची आहे. मग तुम्ही एवढी सगळी पूजा करताय ना, तर त्याच्यासाठी तुम्ही पूजा अगोदरच मांडून ठेवा दत्त महाराजांची. तुमच्याकडे पारायण घरात होत असेल तर पूजा तर मांडलेलीच असेल, पण जर पारायण तुमचं केंद्रामध्ये होत असेल तर तुम्ही घरामध्ये पूजा नक्की दत्त महाराजांचा फोटो ठेवून पूजा तिथे मांडू शकता तुम्ही चौरंगावरती. बाकी तुमची इच्छा, पूजा मांडा नका मांडू, पण दिवा धूप लावून तुम्ही 12:39 आरती करा. आणि त्यानंतर तुम्हाला मग आरती कोणतीही म्हणू शकता तुम्ही, अगदी दत्त महाराजांची तुम्ही केंद्रात जी म्हणतात ती म्हणू शकता. तुम्हाला जी आरती जमेल ती आरती म्हणा. आणि त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिवशी दान करायचं आहे. दान
पण गरजू व्यक्तींनाच दान करायचं असतं आणि अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्याच्यामुळे तुम्ही अन्नदान करा. त्यासोबत तुम्ही गरीब मुलांना वह्या, पुस्तके, पेन याचं दान करू शकता, कपड्याचं दान करू शकता. तुम्हाला जे शक्य होईल ते दान करायचं आहे. आणि सेवा कोणत्या करायच्या आहेत तुम्हाला त्या दिवशी? तर सेवा तुम्हाला गुरुचरित्रातील 4था अध्याय वाचायचा आहे आपल्याला, कारण 4थ्या अध्यायामध्ये दत्त महाराजांच्या जन्माची कथा आहे. त्यामुळे तो अध्याय आपल्याला वाचायचा आहे, पण 40व्या ओवीपर्यंतच वाचायचा आहे. 1 ते 40व्या ओवीपर्यंत गुरुचरित्रातील 4था अध्याय. त्यासोबतच श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण आपल्याला करायचं आहे. म्हणजेच काय, तर 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. त्यासोबत एक माळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करायचा आहे. 11 माळी होत असेल तर अतिउत्तम, नसेल होत तर 1 माळी करा. त्यासोबत श्री स्वामी समर्थ नामाचा 1 माळी जप करा. त्यानंतर तुम्हाला आता दत्त जयंती दिवशी प्रत्येक जण ज्याने पारायण केलं आहे त्याने उपवास करायचाच असतो. त्याच्यामुळे तुम्हाला उपवास तर दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. लक्षात ठेवा, दत्त जयंतीला पारायण केलं असेल तर उपवास तुम्हाला पकडायचाच आहे. आणि कोणी स्वइच्छेने पारायण नसेल केलं ते देखील उपवास करतात. तुम्हाला हा उपवास जे पारायण करतात त्यांना दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. 10:30ची आरती झाल्यानंतर 10:30ला तुमची आरती होईल. मग त्यानंतर नैवेद्य दाखवला जाईल आणि त्यानंतर जोडपं जेवू घालून तुम्ही उपवास सोडायचा आहे. आता हे सगळं झालं, ठीक आहे. पण कोणाला मासिक धर्म आलेला असेल, कोणाला विटाळ आलेला असेल, सुतक आलेलं असेल, त्यांनी काय सेवा करायची? तर कारण की ते श्री गुरुचरित्राचं ग्रंथ हातात घेऊ शकत नाही, स्वामी चरित्र सारामृत करू शकत नाही, माळ हातात घेऊ शकत नाही, पण तुम्ही करू शकता ते नामस्मरण. दिवसभर तुम्हाला श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नावाचे, या मंत्राचे स्मरण करत राहायचे आहे. मंत्र जप करत राहायचे, मुखाने फक्त बोलत राहायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला दत्त जयंती साजरी करायची आहे. श्री स्वामी समर्थ.